वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी. DT महाराष्ट्र, डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन महाराष्ट्र यांच्याकडनं सर्क्युलर आलेलं आहे 12 जून 2024ला. बघा, DT महाराष्ट्राकडनं सर्क्युलर आलेलं आहे रिगार्डिंग फॉर द डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा ॲडमिशन फॉर द इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी फॉर द अकॅडमिक इयर 2024 आणि 25साठी. बघा, डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाचे ॲडमिशन इथे स्टार्ट झालेले आहेत, रजिस्ट्रेशन इथे स्टार्ट झालेले आहेत. रजिस्ट्रेशन तुम्हाला इथे ऑनलाईन करायचं आहे. आणि कोणते स्टुडंट्स इथे इलिजिबल आहेत तर 2 वर्षाचा ITI केलेले स्टुडंट्स आणि 12th सायन्स केलेले स्टुडंट्स इथे इलिजिबल आहेत फॉर द डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा इंजिनिअरिंग ॲडमिशनसाठी. तर सिम्पली तुम्हाला हे शेड्यूल इथं फॉलो करायचं आहे. बघा, हे शेड्यूल तुम्हाला हवं असेल, याची PDF फाईल तुम्हाला हवी असेल, तसंच तुम्हाला जे इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे जे मराठी आणि इंग्लिशमध्ये अवेलेबल आहे ते तुम्हाला हवं असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा. त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे. मी सगळ्या PDF तिथे पोस्ट करेल आणि पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेटसुद्धा तुम्हाला तिथे भेटतील. बघा, आता शेड्यूलमध्ये तुम्हाला इथे काय करायचं आहे, ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन. आता बघा, फॉर्म कसा फिलअप करायचा याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ बनवेल. ऑलरेडी मी फर्स्ट इयरचा फॉर्म कसा फिलअप करायचा यावरती व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही वाटल्यास फॉलो करू शकता. सिम्पली तिथे चेंज काय असेल, इथे तुमचा क्रायटेरिया काय आहे, 2 वर्ष ITI किंवा 12th सायन्स. 10वी तुमचं तर बेसिक आहे, 10वीची इन्फॉर्मेशन फिलअप करायची. त्यानंतर इथे फक्त तुमचं 2 वर्षाचा ITI आणि 12th सायन्स याची इन्फॉर्मेशन तिथे फिलअप करावी लागते. याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे, तो व्हिडिओसुद्धा तुम्ही तिथे फॉलो करू शकता. बघा, आता याचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन 12 जून 2024 ते 3 जुलै 2024 अशी तुमची डेट आहे. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन सेम डेट तुम्हाला इथे फॉलो करायची आहे. बघा, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशनसाठी इथे 2 मेथड आहेत. एक फिजिकल स्क्रुटिनी मोड आहे आणि एक ई स्क्रुटिनी मोड आहे. आता फिजिकल स्क्रुटिनी मोडमध्ये काय होतं आहे, जेवढी इन्फॉर्मेशन तुम्ही फिलअप केलेली आहे ती इन्फॉर्मेशन फिलअप केल्यानंतर तिथे व्हेरीफाय होते. कारण जी इन्फॉर्मेशन तुम्ही फिलअप केली आहे त्यासाठी तुम्हाला सपोर्टिंग डॉक्युमेंट तिथे अपलोड करावे लागतात, जशी 10वीची मार्कशीट, 12वीची किंवा ITIची मार्कशीट, डोमिसाईल सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, तुम्ही कॅटेगरीमध्ये असेल तर कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल आणि तुम्ही EWS किंवा EBCसाठी अप्लाय केला असेल तर इन्कम सर्टिफिकेट. बघा, ही सगळी इन्फॉर्मेशन तुमची इथे व्हेरीफाय होते. ती व्हेरीफाय करण्याच्या 2 पद्धती आहेत. एक तर फिजिकल स्क्रुटिनी, म्हणजे तुम्ही तुमच्या नियर अबाउट जवळच्या कॉलेजला व्हिजिट करू शकता, तो स्लॉट तिथे बुक करू शकता, किंवा तुम्ही ई स्क्रुटिनी मोडचा यूज करू शकता. जेवढीसुद्धा इन्फॉर्मेशन फिलअप केलेली आहे ती तुमची ऑनलाईन सगळी तिथे क्रॉस चेक होईल आणि त्यात काय क्वेरी असेल तुम्हाला ते रिवर्ट बॅक कळवलं जाईल. आणि तुम्हाला इथे सजेस्ट करेल का कुठल्याही कॉलेजला व्हिजिट करण्यापेक्षा तुम्ही तिथे ई स्क्रुटिनी मोडचा यूज करा आणि तुमचे इझिली तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय तिथे होतील. आणि बघा, तुमचं डिस्प्ले फायनल मेरिट लिस्ट. आणि इथे महत्त्वाची गोष्ट अशी आहे का जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन कराल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि कन्फर्मेशनला पाठवायच्या अगोदर तुम्हाला इथं फीज पेड करणं कंपल्सरी आहे. तर तुम्ही जनरल कॅटेगरीमध्ये असाल तर तुमची फीज आहे इथे 400 रुपये आणि तुम्ही रिझर्व कॅटेगरीमध्ये असाल तर तुमची फीज आहे इथे 300 रुपये. तुम्ही फीज पेड केली नाही तुमचा फॉर्म तिथे कंप्लीट होणार नाही. लक्षात घ्या, फीज पेड केल्यानंतर तुमचा तिथे फॉर्म व्हेरिफिकेशन आणि कन्फर्मेशनसाठी जाईल. बघा, डिस्प्ले प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. बघा, पूर्ण फॉर्म फिलअप केल्यानंतर तुमचा रँक तिथे डिसाईड होईल. तुमच्या कॅटेगरीमध्ये तुमचा रँक किती आहे, तुमचा स्टेटमध्ये तुमचा रँक किती आहे, तुमचा ऑल ओव्हर महाराष्ट्र रँक किती आहे, तो डिस्प्ले होईल तुमचा 5 जुलै 2024ला. त्यानंतर सबमिशन ऑफ ग्रीवेन्स. तुमच्या फॉर्ममध्ये काय क्वेरी असेल आणि ती क्वेरी तुम्हाला सॉल्व करण्यात इथं पिरियड दिलेला आहे 6 जुलै to 9 जुलै 2024. म्हणजे एक्झाम्पलसाठी तुम्हाला सांगतो, समजा तुम्ही नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट अपलोड केलेलं नाही आहे, तुम्ही OBC कॅटेगरीचे स्टुडंट्स आहात आणि तुम्ही नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट अपलोड केलेलं नाही आहे, तुम्ही ह्या पिरियडमध्ये तुमचं सर्टिफिकेट तिथे अपलोड करू शकता आणि ओपन कॅटेगरीमधून तुम्ही OBC कॅटेगरीमध्ये तिथे शिफ्ट होऊ शकता. त्यासाठी या सबमिशन ऑफ ग्रीवेन्स दिलेला आहे. बघा, काही इथे फॉर्म अपडेट होतील. त्यानंतर डिस्प्ले फायनल मेरिट लिस्ट, म्हणजे 11 जुलै 2024ला तुमची फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होईल. आणि त्यानंतर तुमचं तिथे कॅप राऊंड, म्हणजे सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसिजर स्टार्ट होईल. कुठले कॉलेज सिलेक्ट करायचे, कसे सिलेक्ट करायचे हे ते नंतर स्टार्ट होईल. आता शेड्यूल त्यांनी इथे अजून दिलेलं नाही आहे. आणि इथे फीस तुम्हाला सांगितलेली, ही फीस तुम्हाला इथे लक्षात ठेवायची आहे. लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही फॉर्म फिलअप कराल तेव्हा तुम्हाला फीस पेड केल्यानंतरच तुम्ही ते इलिजिबल आहेत नेक्स्ट प्रोसिजरसाठी. आणि या सगळ्यामध्ये काय डाऊट असेल तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि मी सांगितलेलं समजलं असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. साईडला जे बेल आयकॉन बटन आहे ते प्रेस करा, म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल. थँक्यू.